नमस्कार मित्रांनो. आज मार्केट खूप पडलेलं आहे आणि या पडलेल्या कंडिशनमध्ये दोन सिनेरिओ असू शकता. तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही दुःखी असू शकता आणि तुम्ही इन्व्हेस्टर नसाल तर तुम्ही आनंदी असू शकता. आता मार्केट क्रॅश झालेलं आहे आणि मला काय करायला पाहिजे? जसं मी सांगितलं, तुम्ही इन्व्हेस्टर आहात किंवा लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय किंवा तुम्ही ट्रेडर आहात, तर ट्रेडरनी काय करायला पाहिजे आणि इन्व्हेस्टरनी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बऱ्याच जणांना संधी वाटते, बऱ्याच जणांना वाटतं स्वतःकडचे असलेली शेअर विकायला पाहिजे, बऱ्याच जणांना वाटते की नाही, हे काय नॉर्मल होत राहतं, मग शेअर आपण होल्ड करूया. तर या तिन्ही प्रश्नाचं उत्तर, बाय करायचे, सेल करायचे का होल्ड करायचे, हे मी यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्टॉक्स पण सांगणार आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही हे बाय करायचे, सेल करायचे आणि होल्ड करायचे की नाही हे ठरवू शकता. सोबतच एक सिंपल स्ट्रॅटर्जी सांगणार आहे, अगदी लहान मुलाला समजेल अशी ती स्ट्रॅटर्जी आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही हे जे शेअर आहे ते शेअर बाय करू शकता फॉर लॉंग टर्मसाठी. आणि ते पण कसे, कमीत कमी नुकसान होऊन, कमीत कमी, अगदी नाहीच असं नाही, परंतु ज्यांना नवीन इन्व्हेस्टमेंट करायची, आता आपल्याला माहिती नाही उद्या मार्केटचं काय होईल. मार्केट जर उद्या अजून पडत असेल आणि आपण उद्या एकदम इन्व्हेस्टमेंट केली तर त्यावेळेस अडचण येऊ शकते. मग त्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. पण आणि अशा कंडिशन मध्ये कुठले स्टॉक राहणार आहे चांगले, गुड टू बाय. ओके, विच स्टॉक्स नाव गुड टू बाय, कुठले स्टॉक असणार आहे असा प्रश्न जर तुमच्या मनात आहे, त्याचं उत्तर पण तुम्हाला याच व्हिडिओत मिळणार आहे. तर सर्वात पहिले हा प्रश्न यायला पाहिजे की मार्केट पडलं का बरं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, बघितलं असेल, ओके, माहितीही झालं असेल. सगळ्यात प्रथम जापान हा जो देश आहे, इथे इंटरेस्ट रेट असतो ना, बँकेत आपण पैसा ठेवल्यावर बँक आपल्याला इंटरेस्ट देते, इथं तो निग्लिजिबल आहे. बरोबर, निग्लिजिबल म्हणजे सगळ्या जगात कमी आहे. म्हणजे इथं जर तुम्हाला बँकेत पैसे ठेवायचे असतील तर बँकेलाच व्याज द्यावा लागते. ओके, परंतु जापानने काय केलं की इथलची इंटरेस्ट रेट वाढवली आणि त्याचा परिणाम काय झाला की निक्की, निक्की म्हणजे इंडेक्स आहे त्यांची, आपला कसा सेन्सेक्स आहे, NSE आहे, BSE आहे, ओके, तसं त्यांची निक्की आहे. निक्की जवळपास 12.5 पॉईंट पडला. आता हे निक्कीची व्हॅल्युएशन काय आहे, 31,000च्या आसपास आहे आणि 31,000चा इंडेक्स पडून, म्हणजे 35,000चा होता तो, जवळपास 4,500 पॉईंट पडला. ओके, तर हा निक्की 4,500 पॉईंट पडल्यावर याचा आपल्यावर काय परिणाम झाला, आपला जो NSE आहे निफ्टी जवळपास 650 पॉईंट, 662 पॉईंट, आणि सेन्सेक्स जो आहे 2,222 पॉईंट पडलेला आहे. ओके, मग आता पडलेला आहे तर काय करायचं, किंवा अशा पडलेल्या मार्केटमध्ये नवीन शेअर घेता येईल का, हा पण विचार तुमच्या मनात येऊ शकतो. ओके, चला, हे एवढं पडलंय, मग उद्या पण पडेल का, किंवा येणारा काळ पडझडीचा राहील की मग इथे बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आहे. तर इथे ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या आहेत, त्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं युवे मराठी. आणि तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ मी आता सांगणार आहे. हे कीवर्ड तुम्ही जर टाईप केले गुगलमध्ये तर तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, ज्याच्याद्वारे तुम्ही बजेटमध्ये येणारे कुठले शेअर आहे, बजेट झालंय आपलं आणि त्याच्यानुसार कुठले शेअर चांगले असतील तुम्हाला विकत घ्यायला, हे पण तुम्हाला समजणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, बजेट 2024च्या नंतरचे बजेट 2024 नुसार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची. ओके, मग हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला ऑलरेडी ते स्टॉक मिळणार आहे, ते मी व्हिडिओत सांगणार आहे. ओके, आणखी एक महत्वाची गोष्ट, हॉटेल अँड टुरिझम स्टॉक्सचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. हा व्हिडिओ याच्यासाठी बघा म्हणतोय कारण की या व्हिडिओमध्ये असे स्टॉक सांगितलेले जे निग्लेक्टेड स्टॉक राहतात, म्हणजे ज्याच्याकडे जास्त लोक लक्ष देत नाही, परंतु याची जी ग्रोथ आहे ती उत्तम ग्रोथ आहे. ज्याप्रमाणे जापनीज मार्केट पडलं, इंडियन मार्केट पडलं, NSE BSE पडला, त्याचप्रमाणे US मार्केट सुद्धा पडलं. आणि ते का पडलं, कारण की तिथे फेड रेट, ओके, ते कट केलेलं आहे त्यांनी. जसं आपण म्हणतो ना, रेपो रेट आपला जास्त झाला, कमी झाला, त्याचा इफेक्ट मार्केटवर होतो, तसाच US मध्ये फेड रेट कमी केल्यामुळे, इंटरेस्ट रेट कमी केल्यामुळे त्याचा सुद्धा मार्केटवर परिणाम झाला. जे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे जगातले, वॉरेन बफेट, त्यांनी जवळपास आपले 50% स्टॉक विक्रीला काढलेले, त्याच्यामुळे सेलिंग प्रेशर तयार झालेला आहे टेक्निकली. ओके, त्याच्यानंतर जापानमध्ये सर्वे झाला आणि सर्वे नुसार असं समजलं की US अनएम्प्लॉयमेंट रिपोर्ट जो आहे ना, तो खूप वाढायला, अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, बेरोजगारी खूप वाढायली. मग बेरोजगारी हायर आहे मागच्या 3 वर्षातील,
आणि हे काय इंडिकेट करतंय? रिसेशन पिरियड इंडिकेट करतंय. म्हणजे आता अमेरिकेत आर्थिक महामंदी येण्याची शक्यता आहे. याच्या मागे करोनात सगळ्यात खाली गेलतं. त्याच्या अगोदर जे खाली गेलतं, लेहमॅन ब्रदर्सचा दिवाळखोरी झाली होती तेव्हा 2008च्या आसपास खाली गेलं होतं. ओके, अमेरिकेतच झालं तसं. परंतु त्यावेळेस काय होतं की भारताची जी इकॉनॉमी होती ती मोस्ट ऑफ अमेरिकेवर डिपेंड होती. आता खूप कमी डिपेंड आहे. आणखी महत्वाची गोष्ट, इस्रायल आणि हमासचं वॉर सुरू आहे. इराणचं पण वॉर सुरू आहे इस्रायल सोबत, पण ते इनडायरेक्ट आहे. हमासचं डायरेक्टली होतं. बरोबर. आता इस्रायलने काय केलं, त्यांचा जो हमासचा लीडर आहे त्याला मारून टाकलं. ओके, असॅसिनेशन केलं त्याचं. आणि त्याच्यामुळे एकदम जास्त भयंकर टेन्शन आहे मिडल ईस्ट मध्ये. आता याला जर ओव्हरकम करायचं आहे तर मग त्या कंडिशनला आणखी युद्ध भडकू नये म्हणून अमेरिकेने मध्यस्थी केली आणि आपले जवळपास लढाऊ जहाज मिडल ईस्टच्या समुद्रात पाठवले. त्याच्यामुळे टेन्शन तर आणखी वाढलंय. परंतु इंडियन मार्केट डिफरंट आहे. का बरं डिफरंट आहे? कारण की आतापर्यंत जी इकॉनॉमी दुसऱ्या देशांच्या भरोश्यावर चालायची, आता ती सेल्फ मेड इकॉनॉमी होतीये. भारताची इकॉनॉमी जवळपास 5व्या स्थानावर येते. 2008 मध्ये जेव्हा हे झालं तेव्हा 12व्या-14व्या स्थानावर होते. ओके, अगदी 2014 मध्ये 12व्या स्थानावर इंडियन इकॉनॉमी होती. आता 5व्या स्थानावर येत आहे. ओके, मग आता मला काय करायला पाहिजे हा तुमच्या मनात प्रश्न आहे. म्हणजे बाय करू, होल्ड करू, सेल करू, की नवीन इन्व्हेस्टमेंट करू का नको, असलेली इन्व्हेस्टमेंट विकायला पाहिजे का, किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करायची तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही इन्व्हेस्टर असू द्या, तुम्ही ट्रेडर असू द्या, दोघांसाठी पण उपयोगी आहे. ओके, तर सगळ्यात पहिले काय करायचंय, कीप कॅश इन युअर हँड. सगळ्यात पैसे आपल्याकडे सर्वात प्रथम पैसे पाहिजे. आता ते किती पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड. ओके, तुम्ही जर आता आत्ताच्या कंडिशनचा फायदा घ्यायचा तर मिनिमम तुमच्याजवळ 20,000 रुपये तर पाहिजेच पाहिजे. आता हे 20,000 रुपये कशासाठी म्हणतोय मी, कारण की हे जर 20,000 रुपये तुमच्याकडे असतील किंवा आहेत जे की तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे, ज्याच्या इन्व्हेस्टमेंटने तुम्हाला फरक पडणार नाही. ओके, फरक पडणार नाही याचा अर्थ काय, की आज मी सांगतो इन्व्हेस्ट करा आणि उद्या मार्केट आणखी डाऊन झालं, तुम्ही उद्या शेअर घेतलेले असतील तर ते आणखी डाऊन जातील, खाली जातील. जिथे तुम्ही 20,000 टाकून 2,000चा लॉस लगेच दिसायला लागायचा. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा. त्याला 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं, म्हणजे 5-5 हजार प्रत्येकी होईल. आणि या 5,000ला 4 सेक्टरवर तुम्हाला वाहून द्यायचंय. वाहून द्यायचं म्हणजे 4 सेक्टर मधले तुम्हाला शेअर घ्यायचे. आता वेगवेगळे सेक्टर मी का सांगतोय, सगळ्यात पहिली गोष्ट की डिपेंडंट सेक्टर घेऊ नका. डिपेंडंट म्हणजे कसं, की फार्मा सोडा. सध्याच्या कंडिशन मध्ये ऑइल सेक्टर जो आहे हा खूप चांगला सेक्टर आहे. समजून सांगायला की डिपेंडंट सेक्टर काय. इस्रायल हमासचा वॉर चालू आहे, रशिया युक्रेनचा वॉर चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऑइल इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे ना तो वाढतोय, कमी होतोय, किंवा त्याच्यावर अनसर्टिनिटी आहे. बरोबर. मग अशी अनसर्टिनिटी वाली सेक्टर निवडू नका किंवा डिपेंडन्सी वाले सेक्टर निवडू नका. फॉर एक्झाम्पल, करोना आला होता. करोना काळात कुठलं सेक्टर सर्वात जास्त वाढलं असेल तर बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर वाढलं, आणि त्याच्यानंतर कन्झम्पशन सेक्टर वाढलं, म्हणजे FMCG सेक्टर वाढलं. तर असे सेक्टर तुम्हाला 4 निवडायचे. ओके, आणि हेच जर काही समजत नसेल तर मगाशी मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगितला, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बजेटनुसार सुद्धा सेक्टर निवडू शकता. ओके, आता तुम्हाला जर बजेटनुसार सेक्टर कुठलेही निवडता येत नसेल, समजत नसेल, तर मी सांगतो, इन्फ्रा घ्या, ॲग्री घ्या, कन्झम्पशन घ्या. हे तिन्ही सेक्टर एकमेकावर डिपेंड नाहीये, आणि हे तिन्ही सेक्टर इतर कुठल्याही ग्लोबल कारणाशी रिलेटेड नाहीये. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल करोना आला होता त्यावेळी कन्झम्पशन उलट वाढलं होतं, सगळे लोक घरीच राहायचे. ओके, FMCG सेक्टर मधलं. ॲग्रिकल्चर तर तुम्हाला प्रोड्यूस करणं भागच होतं, परंतु कन्झम्पशन होत नव्हतं त्यावेळेस. ओके, मग हे इंडिपेंडंट झालं. इन्फ्रास्ट्रक्चर सध्या बनतंय, त्याच्यामुळे या 3 सेक्टर मी तुम्हाला सध्या सांगतो. इतर सेक्टर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहे, सेक्टर वाईज आहे. ओके, आता 5,000ची बाईंग करायची तुम्हाला. कुठले पण चांगले शेअर निवडा. बाईंग करताना काय करायचंय, सर्वप्रथम 2,000ची बाय करा प्रत्येक सेक्टरचं, बरं का. म्हणजे 4 दुने 8, 4 सेक्टर आहे तुमची. पहिल्या दिवशी इन्व्हेस्ट किती होतील, फक्त 2,000 रुपये. ओके, मग आता जर मार्केट पुन्हा खाली जात असेल किंवा वरती जात असेल, बघा, पुन्हा खाली जात असेल किंवा वरती जात असेल, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला उद्या लगेच म्हणजे
म्हणजे 2000 ज्या दिवशी इन्व्हेस्ट केले त्याच दिवशी नाही, त्याच्यानंतरच्या 1-2 दिवसानंतर किंवा 4-5 दिवसानंतर पुन्हा 1000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. म्हणजे आणखी हातात तुमच्या 2000 रुपये राहतात. हे प्रत्येक सेक्टरसाठी, प्रत्येक स्टॉकसाठी सांगायला. ओके. आता 2000 रुपये हातात आहे, पुन्हा मार्केट वरती जात आहे की खाली जाते, लक्ष ठेवायचं आपल्या स्टॉकवर. आणि जर खाली जात असेल तर त्याच्यात ऍडिशन करायची, आणि जर वरती जात असेल, खाली जात असेल तर जास्त ऍडिशन करायची, वरती जात असेल तर कमी ऍडिशन करायची. अशा प्रकारे तुम्हाला 2000 रुपये इन्व्हेस्ट करायचे. आता तरीही तुम्हाला समजलं नसेल तर चला आपण डायरेक्टली NSE च्या वेबसाईटवर जाऊ आणि चेक करू. तत्पूर्वी माझं एक सांगणं राहील तुम्हाला, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 बेस्ट डीमॅट अकाउंट ऍड केलेले आहे. एक अँजलचं आहे आणि दुसरं स्टॉक कार्डचं आहे. मी तुम्हाला सांगेल की ते डीमॅट अकाउंट तुम्ही बिलकुल काढा. याच्या मागे कारण आहे, कारण की हे दोन्ही डीमॅट अकाउंट सर्व्हिसच्या बाबतीत अगदी उत्तम आहे आणि सोबत त्यांची अल्गो सिस्टीम जी आहे ती उत्तम आहे. स्टॉक कार्डचं जे अकाउंट आहे त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तीच लिंक याच्यासाठी वापरा, कारण की माझ्याकडनं तुम्हाला कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे, जेणेकरून तुमचा फायदा होईल टेक्निकल आणि ऑप्शन ट्रेडिंगसाठी. सोबतच मी तुम्हाला काही सॉफ्टवेअर सांगणार आहे. पर्सनल RM पण देतात ते, रिलेशनशिप मॅनेजर. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यास उत्सुक असाल किंवा तुम्हाला ट्रेडिंग करण्यास, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यास, ऑप्शन सेलिंग करण्यास उत्सुक असाल तर ते सगळे टेक्निकल फॉर्मॅलिटी कंप्लीट करून तुम्हाला टेक्निकल सपोर्ट पण देता आणि सेपरेट देता, म्हणजे तुम्हाला चांगल्या ग्राहकाप्रमाणे वागवता, जेणेकरून आपला पण फायदा होतो. तर अकाउंट काढल्यास काही एक हरकत नाही, अगदी फ्री अकाउंट आहे आणि फीस पण त्यांची अगदी 15 रुपये पर सेशन आहे. पर सेशन इन द सेन्स बाय केल्यावर 15 रुपये, सेल केल्यावर 15 रुपये. आणि जर तुमचा फायदा झाला नाही तर ते पैसे पण घेत नाही ब्रोकरेजचे. तर असं ते अकाउंट आहे. ओके. तर चला मी तुम्हाला स्टॉक नुसार सांगतो. आता ही NSE ची अधिकृत वेबसाईट आहे. आता सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं की तुमच्या LTP म्हणजे लेटेस्ट ट्रेडिंग प्राइस नुसार आपण बघितले टाटा स्टील, ONGC, BPCL, पॉवर ग्रिड. हे स्टील सेक्टर आहे, हे गॅस सेक्टर आहे, हे ऑइल सेक्टर आहे, हे पॉवर सेक्टर आहे. याच्यातला मी तुम्हाला सांगू इच्छितो पॉवर ग्रिड तुम्ही निवडू शकता याच्यासाठी, कारण की पॉवर ग्रिड काय करतं, एनर्जी प्रोड्यूस करतं. एनर्जी म्हणजे लाईट प्रोड्यूस करते आणि हे तुम्हाला कंटिन्युअसली पाहिजेच पाहिजे. ओके. म्हणजे याचं कंजप्शन आहे. पॉवर ग्रिड किंवा NTPC तुम्ही बिनधास्त विकत घेऊ शकता. दुसरा शेअर मी तुम्हाला सांगू इच्छितो ITC शेअर पण तुम्ही घेऊ शकता. 480 रुपयाच्या आसपास किंमत आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा कमी पाहिजे असेल तर मग तुम्ही दुसरा शेअर जसं की डाबर पण आहे, परंतु तो थोडासा महाग पडेल. आणि मारिको, बजाज कंझ्युमर असा सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर हिंदाल्को घेतला तरी उत्तम शेअर आहे. बँकेच्या शेअरवर सध्या लक्ष देऊ नका. ओके. त्याच्यानंतर HCL टेक, सिप्ला, अदानी पोर्ट्स उत्तम शेअर आहे जर निवडायचे असतील तर. आणि निफ्टी 50 ची ही लिस्ट आहे. ओके. याच्यापैकी तुमच्या बजेटनुसार आणि लॉंग टर्म साठी होल्ड करता येईल अशा शेअर नुसारच घ्यायचे. तुमच्या मनात जर पेनी शेअरचा, मिड कॅप किंवा स्मॉल कॅपचा विषय असेल तर तो विषय काढून टाका, कारण की हे हाय रिस्क शेअर आहे. मे बी तुम्हाला ते रिटर्न देऊ शकता, परंतु याच्यात खूप जास्त रिस्क असणार आहे. जर पैसे बुडाले तर खूप जास्त बुडू शकता. ओके. त्यामुळे ही काळजी घ्यायची. पहिले मी जे तुम्हाला 4-5 शेअर सांगितले त्याच्यावर सुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, लवकरात लवकर आपल्याला 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठायचा आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्यासाठी अतिशय उत्तम मी शेअरचे व्हिडिओ बनवलेले आहे. त्याच्यामुळे ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा हीच अपेक्षा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.